आपत्तीचं समाधान या विशेष कार्यक्रमामध्ये आपत्तीचा सामनामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी कृतिका. आपत्तीचा सामना या विशेष भागात आज आपण चर्चा करणार आहोत भूकंपावर. खरं तर भूकंप ही अशी आपत्ती आहे जी कसल्याही पूर्वसूचनेशिवाय येते. आणि त्यामुळेच हे खूप गरजेचं आहे की आपण आधीपासूनच या आपत्तीसाठी तयार राहायला हवं. कारण म्हणतात ना, तयारीमध्येच समजूतदारी आहे. हीच तयारी करताना आज आपण जाणून घेणार आहोत की भूकंप जर आला किंवा असं संकट आलं तर त्याचा सामना कसा करायचा, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. त्याचबरोबर भूकंप जर आला तर त्यानंतर भूकंप पीडितांची कशा प्रकारे मदत केली पाहिजे. त्याचबरोबर भूकंपासोबत जोडलेले अनेक प्रश्न आपण विचारणार आहोत आपल्या पाहुण्यांना. आजच्या विशेष कार्यक्रमात बरेच पाहुणे आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर आधी आपण त्यांना भेटूयात. आज इथे आपल्यासोबत कमल किशोर सर आहेत, जे NDMचे सदस्य सचिव आहेत. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत आहे सर. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत बबिता शर्मा, ज्या वैज्ञानिक आहेत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रामध्ये. तुमचं नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. NDRF कमांडेंट गुरमिंदर सिंग आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. गुरमिंदर सर, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या नमस्कार. विशेष कार्यक्रमात. याशिवाय आपल्यासोबत आजच्या या विशेष भागात काही विद्यार्थी उपस्थित आहेत, जे की द इंडियन पब्लिक स्कूलमधून आले आहेत, रोहिणीमधून. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमच्या या विशेष कार्यक्रमात. चला तर आज यासोबत आजच्या विशेष भागाची सुरुवात करूया. जर भूकंप आला तर त्याचा सामना कसा करायचा, तर सगळ्यात पहिला प्रश्न विचारूया कमल किशोर सरांना. कमल सर, माझा पहिला प्रश्न हाच आहे की खरं तर भूकंप सुरक्षेचे मापदंड काय आहेत, ज्यांचं अनुपालन करण्याची आपल्याला खूप गरज आहे. कृतिकाजी, सगळ्यात आधी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही या महत्वाच्या विषयावर या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. बघा, आपल्या देशाचा जवळजवळ 56% भाग असा आहे जिथे मध्यम ते तीव्र तीव्र भूकंप येण्याची शक्यता हो. असते. आणि ह्यासाठी ढोबळपणे आपण 3 गोष्टी करायला पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की जेव्हा आपण घर बनवू, भूकंपाच्या धोक्याच्या क्षेत्रात, ते कोड्सनुसार बनवावेत. आपल्या देशात जगातील सगळ्यात चांगले विकसित बिल्डिंग डिझाइन कोड्स आहेत. हो. की जर आपण झोन 5 मध्ये आहोत, जिथे सर्वात जास्त भूकंप होण्याची शक्यता आहे, सगळ्यात अधिक तीव्र भूकंपाची शक्यता आहे, हो. तर तिथे कसं बनवावं? जर 4 मध्ये आहोत तर कसं बनवावं? 3 मध्ये आहोत तर कसं बनवावं? तर पहिली गोष्ट ही आहे. बरं. ह्याचा कोणताही शॉर्टकट नाहीये. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की इट्स नॉट द अर्थक्वेक दॅट किल पीपल, इट्स द वीक बिल्डिंग्स दॅट किल पीपल. हो. तर आपल्याला आपलं गृहनिर्माण, मग ती शाळा असो, रुग्णालय असो हं. किंवा घर असो, पहिली गोष्ट तर ही आहे. दुसरी गोष्ट ही आहे की जी आता आपली घरं आहेत, त्यात खूप काही अशा गोष्टी आहेत, ज्या आपण घर मजबूत केल्याशिवाय पण करू शकतो, की नक्कीच. ज्यामुळे आपलं नुकसान कमी होऊ शकतं. जर तुम्ही भूकंपाच्या धोक्याच्या क्षेत्रात राहता, तर तुमचं जे कपाट आहे ते फिक्स्ड असायला हवं. हो. भूकंपाच्या धक्क्याने हलू नये. जर तुमच्या बाल्कनीत रोपटी ठेवली असतील, तर ती अशी ठेवू नयेत, की ती भूकंपाच्या धक्क्यांनी खाली पडून कोणालाही इजा पोहोचू नये. नक्कीच. आणि तिसरी या गोष्टीची माहिती, की भूकंप आला तर आपण काय करायला हवं? हं. ह्यासाठी साधारणशी एक अशी सूचना येते, की ड्रॉप, कव्हर अँड होल्ड. अच्छा. वाका, झाका आणि स्वतःला सुदृढ करा, पकडा. म्हणजे जर तुम्ही अशा घरामध्ये राहत आहात, जिथे भूकंपाचे हादरे बसताना घराबाहेर पडू शकत नाहीत, तर तुम्ही एका मजबूत टेबलाखाली जा. अच्छा. स्वतःला कव्हर करा, ज्यामुळे जर तुमच्या अंगावर कोणत्या वस्तू जरी पडल्या, तरी त्यामुळे तुम्हाला इजा पोहोचू नये आणि हां. त्याला पकडा. जर आपण या 3 गोष्टी केल्या, आपली इमारत मजबूत बनवली आणि जी आपली इमारत बांधली आहे, त्यात ज्या बारीक-सारीक कमतरता आहेत, हं. त्यांना आपण विनाखर्च कमी करू शकतो. आणि ह्या गोष्टींबद्दल हं. जागरूकता निर्माण करावी, की कसं आपण भूकंपाचे हादरे बसताना ड्रॉप, कव्हर अँड होल्डचा वापर करू शकतो. तर आपण हो. भूकंपापासून होणारं नुकसान कमी करू शकतो, जवळपास शून्य करू शकतो. खूप खूप धन्यवाद कमल सर. बबिता मॅम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. भूकंपावर आज आपण चर्चा करत आहोत, परंतु ही अशी आपत्ती आहे जी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय येते. आपल्याला आधीच ह्याची चाहूल लागत नाही. तर मला आपल्याला हे विचारायचंय की भूकंप नेमके कसे येतात आणि ह्यामुळे कशा प्रकारचं नुकसान होऊ शकतं? धन्यवाद कृतिकाजी. भूकंप होण्याचं जे आपल्या भारतात मुख्य कारण आहे ते आहे इंडियन प्लेटचं उत्तर-पूर्व दिशेला सरकणं.
हे इंडियन प्लेट्स जे आहेत, ते 50 मिलीमीटर प्रति इयरच्या वेगाने सरकतं उत्तर-पूर्व दिशेला. आणि आता हे दुसरीकडे जी युरेशियन प्लेट उलट्या दिशेने येत आहे, त्या दोन्हींची टक्कर हो. होते. तर हे मुख्य कारण आहे हिमालय क्षेत्रात भूकंप होण्याचं. हां, हां. ज्यामुळे हिमालय क्षेत्रात हिमालयाची निर्मितीसुद्धा झाली आहे, अशी टक्कर झाल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे ह्या क्षेत्रात जे मोठे भूकंप आणि मध्यम स्तरावरील भूकंप आणि छोटे-छोटे भूकंप नेहमीच होत राहतात. तर अच्छा. हे एक मेन कारण आहे. आणि जर पेनिन्सुलर इंडियाबद्दल बोलायचं झालं तर तिथे बारीक-बारीक फॉल्ट आणि लोकल फॉल्ट फीचर्स जे टेक्टॉनिक फीचर्स अवेलेबल आहेत, त्यामुळे भूकंप होत राहतात. अच्छा. तर आपण इंडियाबद्दल बोलायचं झालं तर मुख्य कारण तर प्लेट टेक्टॉनिक्स आहे. जे अच्छा. प्लेटचं मूव्हमेंट आणि यामुळेच इथे भूकंप होत राहतात. परंतु जर आपल्याला नुकसानाबद्दल बोलायचं झालं, जर आपण दिल्लीबद्दल बोललो तर दिल्लीत 2 प्रकारच्या भूकंपाचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. एकतर ते भूकंप जे लोकल भूकंप आहेत, जे दिल्लीच्या पृष्ठभागाखाली जे फॉल्ट आहेत, त्यात त्यात काही हालचालींमुळे भूकंप होत असतात. आणि दुसरे भूकंप जे हिमालयन क्षेत्रात दुरून होणारे भूकंप आहेत. हं, तर हं. ह्या दोन्ही भूकंपामध्ये फ्रिक्वेन्सीचा फरक आहे. तर जे दिल्लीचे भूकंप आहेत, ते आपली हाय फ्रिक्वेन्सी अर्थक्वेक जे आपल्याला लगेच फील होतात आणि हे थोड्या वेळासाठीच आपल्याला फील होत असतात. पण जो लांबून होणारा भूकंप आहे, तो आपल्याला बऱ्याच काळापर्यंत अनुभवता येतो. तर हे जे अ, जो लांबून होणारा भूकंप आहे, तो आपल्या बहुमजली इमारतींना हानी पोहोचवू शकतो. बरं. तर जो जवळचा भूकंप आहे, तो आपल्या एक मजली, दुमजली म्हणजेच बिल्डिंगसाठी हानिकारक ठरू शकतो. धन्यवाद मॅडम. गुरविंदर सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही एन-डी-आर-एफशी जोडलेले आहात. तर जेव्हा एन-डी-आर-एफ जेव्हा कुठेही आपत्ती येते, तेव्हा आपण बघतो की एन-डी-आर-एफच्या टीमला पाठवलं जातं, बचाव कार्यासाठी. तर मग मला तुम्हाला विचारायचं की एन-डी-आर-एफ टीममध्ये असं नेमकं काय वैशिष्ट्य आहे, जी बचाव कार्यासाठी सगळ्यात आधी पाठवली जाते? कोणत्या अशा गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही या टीम्स बनवल्या आहेत? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची निर्मिती डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005चं हं. सेक्शन 144च्या खाली केली गेली. तर तेव्हा जे प्रामुख्याने संघ तयार करण्यात आले, तेव्हा 3 गोष्टींची काळजी घेतली गेली. पहिली आहे की ह्या ज्या टीम आहेत, त्या भूकंपाच्या किंवा कोलॅप्सच्या सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये काम करू शकतील. बरं. दुसरी फ्लड वॉटर रेस्क्यू हं, आणि हं. तिसरी जी आहे केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर एमर्जन्सीजमध्ये काम करू शकतील. अच्छा. तर हे जे आहेत खरं तर ह्यामध्ये पण सुधारणा झाल्या आहेत. आता आपण अनेक आपत्तींचा सामना करू शकतो. जेव्हा आपण ह्याबद्दल बोलतो, हं, की हं. भूकंपाशी सामना करण्यासाठी जी आमच्या टीमची रचना आहे, हं. ती अशा प्रकारे आहे, की टीम्समध्ये एकतर सर्च एलिमेंट्स आहेत, ज्यात आम्ही टेक्निकल सर्च, आमच्याकडे इक्विपमेंट्स आहेत आणि मॅनपॉवर आहे. त्याचबरोबर आमच्याकडे कॅनाईन सर्च म्हणजेच डॉग सर्च स्क्वॉड आहे. बरं. त्यांना ट्रेन केलं गेलं आहे ह्युमन सेंटसाठी. ह्याशिवाय जे आहेत रेस्क्यू एलिमेंट्स आहेत, जे आमचे ज्या काही टेक्निक्स यूज करायच्या असतात, त्यासाठी आमचे रेस्क्यूअर्स संपूर्णपणे सुसज्ज असतात आणि ट्रेन्ड असतात, की जर त्यांना एखादा हेवी ऑब्जेक्ट उचलावा लागला, तर काही कटिंग किंवा लिफ्टिंग किंवा हं. ब्रिचिंग, शोरिंग याचबरोबर आमच्याकडे एक टेक्निकल सपोर्ट स्टाफसुद्धा आहे, जो आपल्याला फक्त अ, ज्या बिल्डिंग्ज असतात, अ, अ, आपण हे मानू शकतो, की अर्थक्वेकच्या वेळेस, ज्यावेळेस बिल्डिंग अनस्टेबल होते, हं, हं. जो जो ढिगारा आहे, तो इजा पोहोचवू शकतो. जे नक्कीच. स्ट्रक्चरल मिनियर्स आहेत आपले, त्यांना त्यांना फक्त रचनाच नाही, त्यांना हे माहीत असावं लागतं, की हे रेस्क्यूअरसाठी सेफ आहे की नाही. अ, आणि त्यासाठी ते शोअरिंगसाठी वगैरे सुद्धा मदत करतात. याशिवाय स्पेशल लॉजिस्टिक्स स्क्वॉड जे आहेत, ते ते जे इक्विपमेंट्स आहेत, त्यांच्या मेंटेनन्सची काळजी घेतात. कारण रेस्क्यूअर्सपर्यंत ते इक्विपमेंट्स सुस्थितीत पोहोचवता यावेत. स्पेशल हं. ॲडम सपोर्ट स्टाफ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींअंतर्गत आमच्या ज्या टीम्स आहेत, त्या अर्थक्वेकसाठी सुसज्ज असतात. बरं. धन्यवाद गुरमिंदर सर. कमल सर, जर बघायचं झालं तर मापदंड काय असायला पाहिजेत? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आपण? हं. बघा, भूकंप अ, भूकंप जिथे होतो, भूकंप होण्याची जिथे शक्यता असते, तिथे जशी आपण एक इमारत बांधतो, त्यात बरं. कशा प्रकारचा हादरा बसेल, कशा प्रकारच्या फोर्सेस लागतील, हं. त्यासाठी कोड्समध्ये आपल्या बिल्डिंग कोड्समध्ये सांगितलं आहे. अच्छा. आणि त्यासाठी आपल्याला काय-काय जे बिल्डिंगच्या स्ट्रक्चरमध्ये आहेत, काय-काय आपल्याला सळ्या कशा टाकायच्या आहेत, हं, हं. भिंती कशा बांधायच्या आहेत, कसे बरं. अ, जे कोपरे आहेत त्यांना मजबूत करायचं आहे.
कसं भिंत आणि छत यांच्यामधलं कनेक्शन मजबूत करायचंय. तर हं. ह्यासाठी कसं आहे, विस्तारित गाईडलाईन्स इश्यू केल्या आहेत. हं. एनडीएमएने स्वतःहून 2 गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत. एक मार्गदर्शिका जी आहे ती सांगते, की अर्थक्वेक रिस्क मॅनेजमेंट संपूर्ण देशात कशी करायची आहे, कोड्सचं कसं पालन करायचं. आणि दुसरं जे आहे, ज्या इमारती आधी बांधल्या आहेत, हं. त्यांना कशाप्रकारे आपण सुदृढ करू शकतो, अच्छा. रेट्रोफिट करू शकतो, याबाबत मार्गदर्शिका पण आहे. हां, हां. त्याबरोबरच जे आहे, जे आपले गवंडी आहेत, त्यांनी घर कसं बांधावं, हं. जर ते भूकंपाच्या धोक्याचं क्षेत्र आहे, तर त्या नक्कीच. संदर्भात पण मार्गदर्शन केलं आहे. बरं. आणि आमच्याकडे ह्यावर भरपूर काम झालंय, भरपूर संशोधन झालंय बरं. आणि आपली काही राज्य जसं की गुजरातमध्ये 2001 मध्ये भूकंप आला होता. तिथे बरोबर. यावर भरपूर काम झालं. हं, हं. आपलं हिमालय जी पर्वतीय राज्य आहेत, उत्तराखंड 1991 मध्ये तिथे भूकंप आला होता. हो. तर हे सगळं आपला जो प्रॅक्टिकल व्यावहारिक जो आपल्याला अनुभव आला आहे, त्यानुसार आपण ह्यावर भरपूर काम केलं आहे. आणि तांत्रिक बाबींबद्दल बोलायचं झालं तर, की कसं आपण आपल्या इमारतींना, घरांना, शाळांना, रुग्णालयांना, सरकारी कार्यालयांना सुदृढ बनवायचं, यासाठी तांत्रिक माहितीची कुठेही कमी नाहीये. हं, हं. मात्र याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि नक्कीच. यासाठी आपल्याला हवंय, की आपल्या देशाच्या जनतेने ह्यामध्ये सहभागी व्हावं हो. आणि ह्यासाठी एक प्रकारे सोशल डिमांड क्रिएट व्हावं. जेव्हा आपण एक घर खरेदी करायला जातो, तेव्हा आपण बघतो, की तिथे कशा प्रकारच्या टाइल्स बसवल्या आहेत, हं, हं. कशा प्रकारचे बाथरूम फिक्चर्स बसवले आहेत. हां. काय आपण कधी कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डरला विचारतो, की हा झोन 4 आहे. तुम्ही हं. घर झोन 4च्या अनुसार बनवलं आहे का? तुम्ही हं. बिल्डिंग कोड्सचं पालन केलंय का? तर हा प्रश्न सरकारबरोबरीनेच साधारण जनतेने पण विचारायला हवा. ज्यामुळे आपल्या भवनाची निर्मिती सुरक्षित राहील आणि हं. सुरक्षित झालं तर भूकंप फक्त केवळ एक नैसर्गिक घटनाच राहणार. नक्कीच. त्याचे नैसर्गिक आपत्तीत रूपांतर होणार नाही. खूप खूप धन्यवाद कमल सर. आणि आता आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. परंतु ब्रेकवर जाण्याआधी तुम्हाला एक महत्वाची माहिती देणार आहोत. आपत्ती व्यवस्थापनासाठी निस्वार्थ सेवेसाठी सन्मान सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्याची शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2023. याबद्दल अधिक माहिती आणि नामांकन देण्यासाठी awards.gov.in वर किंवा ndma.gov.in वर तुम्ही लॉग इन करू शकता. आणि ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमच्या या विशेष भागात. आणि कार्यक्रमात आपण निरंतर बोलतोय भूकंपासारख्या आपत्तीबद्दल. आजच्या या विशेष भागात आपल्यासोबत इथे काही विद्यार्थीही उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. रोहिणीच्या द इंडियन पब्लिक स्कूलमधून हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत. तर मुलांनो, भूकंपाबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का जे तुम्हाला विचारायचे असतील आजच्या पाहुण्यांना? येस प्लीज. आय एम कनिका मित्तल फ्रॉम द इंडियन पब्लिक स्कूल. विश टू आस्क दॅट सुरक्षा नियमांचं पालन तपासण्यासाठी किती आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सची गरज लागते? बघा, यासाठी अनेक आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्सची गरज लागते. कारण की यात 3 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज अशी आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्या घराचा नकाशा तयार करता, तर त्या नकाशाची पडताळणी करणे, नकाशा आणि जे डिझाइन बनलंय, स्ट्रक्चरल डिझाइन बनलंय, ते सुरक्षेच्या नियमांचं पालन करतंय की नाही? आणि दुसरं हे बघणं, की त्याचं खरोखरच प्रत्यक्षात साइटवर पालन होतंय की नाही. कारण असं पण होऊ शकतं, की ते डिझाइनमध्ये तर आहे, परंतु साइटवर होत नाहीये. तर साइटवर व्हावं आणि त्यानंतर जेव्हा कंप्लीट झाल्यावर त्यात काही बदल तर नाही केला गेलाय, ज्यामुळे त्याची जी स्ट्रक्चरल इंटिग्रिटी आहे, जी त्याच्या संपूर्ण सुरक्षेची जी रचना आहे, त्यात काही कमी असू नये. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? हो, प्लीज. नमस्कार. मी चिंतलपुडी नितीश. मी द बरं. इंडियन पब्लिक स्कूलमध्ये शिकतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे, की भारतात भूकंप सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तांत्रिक ज्या ज्या संस्था आहेत, त्या नेमक्या काय भूमिका बजावतात? हां. यात अनेक तांत्रिक संस्था आहेत. आपल्या अनेक आय-आय-टीज आहेत. आय-आय-टी रुरकी, आय-आय-टी दिल्ली, आय-आय-टी मद्रास, आय-आय-टी बॉम्बे, जिथे या विषयावर संशोधन केलं जातं. याशिवाय CSIR, सेंट्रल सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल रिसर्चची जी काउन्सिल आहे, त्याची स्ट्रक्चरल
इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर मद्रासमध्ये आहे, ते यासाठी काम करतं. अनेक NIITs नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीज यासाठी काम करतं. रुरकीमध्ये अजून एक संस्था आहे, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ह्यासाठी काम करतं. तर ह्यांच्या 3 प्रमुख भूमिका आहेत. एक तर ही आहे की नवे मापदंड बनवणे आणि त्यांना वेळोवेळी जसं आपली तांत्रिक माहिती, आपली तांत्रिक समज भूकंपाबद्दल, भूकंपाच्या प्रभावाबद्दल अजून सुधारणा होत आहे. त्याला नियमांमध्ये कसं बसवायचं, नियमांमध्ये अजून सुधारणा कशी करायची आणि बरं. अप टू डेट करायचं. आणि दुसरी की हे मापदंड कशाप्रकारे सादर करायचे, की जे हे साइटवर लोकं आहेत, ते ह्यांचा यूज करू शकतील. ते म्हणजे एकदम असं होऊ नये की कोणाला समजूच नये, तर त्याला समजण्याजोगे, वापर करण्याजोगं बनवावं. आणि तिसरं ट्रेनिंग आणि प्रशिक्षण. जे आता जे विद्यार्थी आहेत त्यांचं प्रशिक्षण आणि जे प्रॅक्टिसिंग लोक आहेत त्यांचं पण प्रशिक्षण. चला तर मग मुलांनी सुद्धा आपले प्रश्न विचारले आहेत कारण हे ते प्रश्न आहेत जे दाखवतायत की आपल्याला भूकंपासाठी कशी तयारी करायला हवी. आणि आता आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक, परंतु ब्रेकवर जाण्याआधी तुम्हाला एक महत्वाची माहिती देणार आहोत. आपत्ती व्यवस्थापनासाठी निस्वार्थ सेवेसाठी सन्मान सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्याची शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2023. याबद्दल अधिक माहिती आणि नामांकन देण्यासाठी awards.gov.in वर किंवा ndma.gov.in वर तुम्ही लॉग इन करू शकता. तर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमच्या या विशेष भागात. आणि या विशेष कार्यक्रमात आपण निरंतर चर्चा करतोय भूकंपासारख्या आपत्तीबद्दल, तिचा सामना आपण कसा करू शकतो, भूकंपानंतर आपण काय करू शकतो, भूकंप पीडितांची आपण कशी मदत करू शकतो. आपल्यासोबत अनेक पाहुणे उपस्थित आहेत. आणि माझा पुढचा प्रश्न आहे बबिता मॅमसाठी. बबिता मॅम, भूकंपाबद्दल बोलायचं झालं तर सरकारकडून ह्यासाठी कोणती तयारी आहे, ज्यामुळे भूकंपाआधीच आपल्याला त्याची पूर्वसूचना मिळू शकेल किंवा काही माहिती मिळू शकेल? बघा, जर आपल्याला भूकंपाच्या पूर्वसूचनेबद्दल बोलायचं झालं, तर आपण नेमकं हे नाही सांगू शकत, की भूकंप कधी होणार आहे. किती मॅग्निट्यूडचा भूकंप कुठे आणि कधी होणार आहे. तर नेमकं असं सांगणं आत्ता संभव नाहीये, आत्तापर्यंतच्या नॉलेजप्रमाणे. पण जर आपल्याला हे माहिती आहे, की हिमालय क्षेत्रात भूकंप होत राहतात. तर त्यासाठी आपण आपली तयारी करायला हवी. भूकंप आपण नाही थांबवू शकत आणि त्याची पूर्वसूचना सुद्धा मिळत नाही. तर आपण स्वतःला भूकंपासाठी सज्ज करायला हवं. दुसरी गोष्ट की जे तुम्ही आता विचारलं की अ, एक प्रणाली जी आता आम्ही विकसित करतोय, अच्छा. ज्यात आम्ही अर्ली अर्थक्वेक वॉर्निंगबद्दल बोलणार आहोत, जी की भूकंपाआधीची एक प्रणाली नाहीये. ही अशी टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये भूकंप आल्यानंतर आपण हे सांगू शकू. काही क्षणांसाठी आपण आपल्या तयारीची अ, अ, हं. म म म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी, की जसं की आपण दिल्लीमध्ये आता बसलोय बरं. आणि भूकंप तिथे हिमालयन क्षेत्रात आलाय. तर एक प्रायमरी वेव्ह आणि सेकंडरी वेव्ह 2 प्रकारच्या वेव्ह भूकंपामध्ये येतात. हं. तर प्रायमरी वेव्हचा वेग जो आहे तो सेकंडरी वेव्हपेक्षा जास्त असतो. जेव्हा की सेकंडरी आणि सरफेस वेव्ह कमी वेगाने चालतात आणि त्या आपल्या स्टेशनवर उशिरा पोहोचतात. जर आपल्याला आधीच समजलं की प्रायमरी वेव्ह चालू झाली आणि आपल्या साइटवर आलीये बरं. आणि काही क्षणानंतर जसं की 20 ते 30 सेकंदाची जी वेळ आपल्याकडे आहे, ती हं. वेळ जर आपण घेऊन चाललो, तर आपल्याला आधीच समजेल की आपल्या स्टेशनवर सेकंडरी वेव्ह येणार आहे. तर आपण एका कम्युनिकेशन सिस्टमच्या आधारे हे कळवू शकतो की एक सेकंडरी वेव्ह येणार आहे, ज्याच्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करता येईल. नक्कीच. आपण अर्थक्वेक सोर्स झोनचा स्टडी करून मग आपण दुसऱ्या क्षेत्रासाठी अर्ली अर्थक्वेक वॉर्निंग प्रसारित करू शकतो. ज्याच्यासाठी आपल्याला खूपच हाय टेक्नॉलॉजीचं इन्स्ट्रुमेंटेशन तयार करावं लागणार आहे. तर यावर आता काम चालू आहे. नक्कीच. धन्यवाद बबिता मॅम. गुरमिंदर सर, आपण आत्ताच ह्या वर्षीच्या सुरुवातीलाच बघितलं की तुर्कीमध्ये एक भयानक भूकंप आला होता आणि त्या भूकंपात कुठे ना कुठे भारताद्वारे एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गेली. मिशन दोस्त राबवलं गेलं. त्यात तुमची पण महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही बघितली. तर तुमच्याकडून मला हे जाणून घ्यायचंय की तुर्कीमध्ये जो भूकंप होता त्यात आपल्या देशाचे NDRF जेव्हा ऑपरेशन दोस्त राबवलं गेलं तेव्हा टीमला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? हो, 6 फेब्रुवारी 2023च्या सकाळी तुर्की लोकल टाईम सकाळी 4:17 एक 6.8 रिक्टर स्केलच्या तीव्रतेने भूकंप झाला हं. आणि त्यानंतर लगेचच पंतप्रधान कार्यालयाने
मीटिंग घेतली आणि हे डिसाईड केलं, की आपण त्या ठिकाणी त्यांच्या मदतीसाठी आपल्या रेस्क्यू टीमला पाठवायचं आहे. बरं. सुरुवातीला निर्णय घेतला गेला 2 टीम्स जातील. एक टीम कलकत्तामधून, एक टीम गाझियाबादमधून ज्या तुर्कीला गेल्या. अच्छा. अ, तर आपल्या इथे आपल्या देशात जर काही आपत्ती आली, तर त्यासाठी आपण नेहमी तयार असतोच. परंतु जे इंटरनॅशनल ऑपरेशन्स आहेत, त्यांचे चॅलेंजेस खूपच वेगळे आहेत. तर आपल्या ज्या टीम्स आहेत, त्यांचे पासपोर्ट्स बनले नव्हते. मग आम्ही संपूर्ण रात्र जागरण केलं, ऑनलाईन फॉर्म्स भरले, त्यानंतर पासपोर्ट्स बनले. तर असे अनेक विभाग आहेत, ज्यात इंडियन एअर फोर्स आहे, पासपोर्ट डिपार्टमेंट आहे, ज्यांनी आम्हाला खूप मदत केली. तिथे जेव्हा आम्ही पोहोचलो, तिथे तेव्हा आमचं जे एअरक्राफ्ट आहे, ते आम्ही लँड करू शकलो नाही अदाना एअरपोर्टवर. जिथे की आधीपासूनच डिसाइडेड होतं, कारण पार्किंग स्पेस अवेलेबल नव्हती. त्यानंतर आम्हाला गाझियान्तेपवर डायव्हर्ट केलं गेलं. सबसिक्वेंटली तिथून आम्ही 260 किलोमीटर लांब एक सनली उर्फा नावाचं एक 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 एअरपोर्ट आहे, तिथे आम्ही लँड केलं. अच्छा. आम्ही तिथे पोहोचल्या-पोहोचल्या ऑपरेशन स्टार्ट केलं. तर तिथे गेल्यावर ज्या अडचणी येतात, त्यात एक तर टेम्परेचरसाठी आम्ही 10 दिवस -5 आणि +5 टेम्परेचरमध्ये काम हां, केलं. हां. याशिवाय तिथले जे लोकल कस्टम्स, ट्रेडिशन्स, तिथे लँग्वेजचा एक खूपच मोठा इश्यू होता. सुरुवातीला तिथे इंटरनेटसुद्धा नव्हतं. तसं तर आम्ही सेकंड डेपासून हं, Google ट्रान्सलेटरने अच्छा. संभाषणाला सुरुवात केली होती. परंतु जे आम्हाला लोकल गाईड देण्यात अच्छा. आले होते, ते त्या शहराचे नव्हते. ते इस्तानबुलचे अच्छा. होते. तर भाषा तर ते आम्हाला कन्वे करू शकत होते. परंतु आम्हाला जी इंटेलिजन्स हवी होती आमच्या ऑपरेशनसाठी, आमच्या वर्क अच्छा. साइट्स कुठे-कुठे शक्यता आहे, जिथे माणसं जिवंत असण्याची शक्यता आहे, हं, ती आम्हाला प्राप्त करता आली नाही. तर सुरुवातीला आम्हाला एव्होल्यूशन्सची अडचण, पाण्याची अडचण, इंटरनेटची अडचण, तर ह्या सगळ्या अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला. पण दुसऱ्या दिवसापासून मात्र सगळं काही सुरळीत झालं होतं. तिथे एन-डी-आर-एफने जी भूमिका बजावली ती आम्ही सगळ्यांनी बघितली होती आणि त्यासाठी खरोखरच भारताने जी मैत्री निभावली, ऑपरेशन मित्र जे राबवलं ते खरोखरच सलाम करण्याजोगं आहे आणि एन-डी-आर-एफच्या टीमला आमचा मनापासून सलाम. पुढचा प्रश्न कमल सरांसाठी आहे. ज्या पद्धतीने जे भूकंप येतात, त्यात कमीत कमी हानी व्हावी यासाठी एन-डी-एम-ए कडून काय कामगिरी बजावली जातेय? कोणती पावलं उचलली जातायत? बघा, यात एन-डी-एम-ए कडून 3 गोष्टींचा समावेश आहे. एक तर जसं की मी आधी सांगितलं, की आम्ही अ, जनतेसाठी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्व बनवली आहेत, की कसं जे बिल्डिंग कोड्स आहेत, त्यांना आपण बिल्डिंग बाय लॉजमध्ये आणून त्यांना कार्यान्वित करावं. बरं. पहिलं तर हे झालं. दुसरं, आम्ही काही जागांवर एका एका पायलटच्या स्वरूपात हं. जसं उत्तराखंडमध्ये जे काही आपले काही साधारण प्रकारच्या इमारती आहेत, त्यांची रेट्रोफिटिंग कशी करायला हवी, हं, हं. विशेषतः जी दगडा-मातीने जी घरं बांधलेली आहेत, तर बरं. ते करून एक डेमॉन्स्ट्रेशन करणं, ते दाखवणं, की अशा प्रकारे केलं जाऊ शकतं. अच्छा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं नक्कीच. त्याचा अवलंब करतील. याशिवाय तिसरं काम हे आहे, की आम्ही त्या राज्यांबरोबर मिळून एक मोठी योजना तयार करतोय, जी त्या राज्यांबरोबर काम करणार तिथे भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे. तिथे कसं आपण क्षमता निर्माण करायची. आत्ताच मुलांनी प्रश्न विचारला, किती आर्किटेक्ट्स, किती इंजिनिअर्स नक्कीच. पाहिजेत. आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्सशिवाय गवंडी पण पाहिजेत. हो. गवंडी पाहिजेत, कारपेंटर पाहिजेत, ज्यांना भूकंपविरोधी तंत्र अवगत आहे. बरोबर. तर ह्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि ही एक आमची महत्त्वाची बाब आहे, प्राथमिकता आहे. बरं. आम्ही राज्यांसोबत मिळून क्षमता निर्माण करावी, ज्यामुळे आपण अच्छा. भूकंपविरोधी आमची जी प्रणाली हं, आहे, हं. तिला एका नवीन स्तरावर घेऊन नक्कीच जाऊ सर. शकू. नक्कीच. धन्यवाद आपणा तिघा पाहुण्यांचं आमच्या विशेष कार्यक्रमात आल्याबद्दल. तर मुलांनो, तुम्हाला समजलं ना, की भूकंपाशी कशाप्रकारे सामना करू शकतो? आणि आपण काय बोलायचं? बी स्मार्ट, बी प्रिपेअर्ड. कारण म्हणतात ना, की तयारीमध्येच आहे समजूतदारी. तर तुम्हीही तयार राहा अशा भूकंपासारख्या आपत्तीचा सामना करण्यासाठी. आणि ह्याचबरोबर मी आणि माझी टीम आपल्या सगळ्यांचा निरोप घेत आहे. नमस्कार.